तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलात त्याबद्दल धन्यवाद. अहो धन्यवाद कसले साहेब, कर्तव्य असतं आमचा. शोभाचा पत्तो लागू खोयो त्याच्यासाठी ना 10 चौकशी झाले ना तरी काय आमचं म्हणणं नाही हो. कधीपर्यंत लागा शोभाचा तपास? लवकरात लवकर तपास लावू आम्ही. अजून चौकशी करणं बाकी आहे. म्हणजे गावातून काही माहिती मिळते का ते बघायला हवं. तिला कुणी पाहिलंय का तेही कळायला हवं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिचं घरात खोटं सांगून निघून जाणं तेही कळायला हवं. अहो पण ता सासू सासऱ्यांका खोटा सांगून जाणारातला नाही हा. हो कदाचित खरं सांगितलंही असेल पण माहेरी पोहोचली नसेल. म्हणजे काय म्हणू जा तुमका ता रस्त्यातच काहीतरी असे अंदाज बांधण्यापेक्षा शोध घेवा. म्हाका वाटतं तुमका वही ती माहिती सगळा मिळालेली असा. बरं अण्णा तुमचे सुद्धा आभार. तुम्ही आम्हाला चौकशी करायला दिली. येतो आम्ही. चला. अण्णा पांडूचा काय झाला? नाही थोडं बडबडत असता. तुम्ही काय सर माझा तोंड बघत बसणार आहात? चला निघा निघा. नमस्कार नमस्कार साहेब. हा जाऊ दे हा. नानू नानू पोलीस किती आले होते हो? हा तू हे सर किती इलस तासा निरोप असा बोलवलेला आहात तुमका लवकर बोलवलेलं सांग नानू. माझे तर हातपाय थरथर होते. पोलिसांका बघितले तेव्हा शोभाचा काय झाला असा काय असतात शोभा नको नको ते शंका मनात येऊन गेली माझ्या. आई तुम्ही डोका शांत ठेवा बघूया. मी ना तुमका चाय देते म्हणजे बरा वाटत तुमका. सजिता मग आपण चाय दी. होय. ओ बाईस तो टोप देवा. किती आहे? चाय होईया ना. देवा. ऐकलास वाईस पाणी देवा. काय घे. आणखी काय व्हाया? चाय ताईनू तुमका होई चाय? नको आहे. आधी तो डोक्याक लायलेलो हात काढ. दुसऱ्याक सांगायचा करू नको म्हणा आणि आपण ताच करायचा. अशी डोक्याक हात लावून बसलस तर काय होणार आहे काय? काय कशी आहे ते माहित आहे ना. त्यात पोलिसांनी चौकशी केलेली असतात. घाबरलेली असणार ती. अरे पण असा घाबरान काय होणार आहे काय? काही एक होऊच नाही. होईत शोभा गेला तर गेला. जाताना काय सांगला पण नाही. हैसर येऊ पण नाही. मी एवढी चौकशी कशी आपली? किती वेळा ते पोलीस येतात आणि जातात. त्याचं काही नेम नाही. सरिता काय देत असणार? देते वो चाय घेवा.
आहे मागा साखर आहे थोडी. आहे ते शोभाक आपण कामात ठेवलं ना ताच चुकला आपला. आपण आपण खंय तेका कामाक ठेयलो. अण्णांनी तेका कामाक ठेयल्यानी आणि अण्णांनीच तेका काढून टाकल्यानी. छाया अगो काय बोलतोस तू? कामावरसून काढून टाकल्यानी म्हणजे? तुका कळलं नाही मी काय बोललोय ता? अण्णांनीच सोबल्याचा काहीतरी केला असताना. आता कळला? छाया तोंडात येत बोला नको हा. होय तर अण्णा आता काही सुधारण दिसतात, त्याच्यात आता हे ऐकून तमाशा नको. या बघ मी काही एक खोटा बोललोय नाही आणि अण्णांका ह्या झोंबला तर तमाशा होतलो. अगो पण त्यांनी त्या कामावर ठेवल्यानी चूक झाली का त्यांची? नाही 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 जा झाला ता सगळा चांगलाच झाला. पण माका सांग ही उपरती त्यांका अचानक कशी झाली? अगो ते का उपाय करूक पैसे दिले त्यांनी. फक्त उपायासाठी? नंतर सुद्धा अण्णांनी ते का पैसे दिले नी होय ना? ह्याच्या आधी कधी अण्णांनी कोणाक पैसे दिले नी आठवतं तुका? कोणाच्या मदतीसाठी उभे राहिलेले आठवतात? नाही ना? एवढा असता तर अण्णाने त्या या घराची सून म्हणाल दागिने दिले असते काय? खुळी असात रे तुम्ही सगळी जण, खुळी असात. अण्णांनी तुमच्या समोर ना ह्या सगळ्या चित्र उभे केले नी की त्या कोणाक त्यांचा संशय येऊक नको म्हणान. आणि आता बघलास ना तुमका त्यांची चूक खय दिसता? त्यांका काय होया होता? ह्याच तर होया होता. आहे ह्या माणसाक मी चांगलं ओळखा नसय. तू लगीन झाल्यापासून ओळखतास ना त्यांका? मी जलम झाल्यापासून ओळखतय त्यांका. ही सगळी ना त्यांची लांडगो इलो रे इलोची ढोंगा असत. सोबल्याक पैसो देना, तेका दागिनो देना. बघलास नाय सगळं दिल्यानी आणि एकदाच काय तो सगळं राग काढल्यानी. मी 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 समजवतोय अण्णा ते का. समजवची काय गरज नाही, समजूतदार राहता. इंदू तुझ्या सीने एक साडी होती, दागिनो पण दे. हा काय वया तमा? हो खय जातस? काय झालंय का ला बघ सरिता? ह्या काय करतस? ह्या काय पैसे किती काढलंस? अहो ह्याच्यातले काय खर्च केलेलास काय? किती पैसे खर्च केलेलास? 100 200 500 1000 किती पैसे खर्च केलेलास? सरिता त्या पैशाक मी हातच लावूक नाही. नशीब आपल्याक नको यो पैसो, अण्णांनी दिलेलो. सरिता काय बोलतोस? माका सांगा उद्या मी घरात नसले तर माका खाय काय शोधशाल? गावात शोधशाल? आबानी वच्ची शोभाक शोधतात तशी पोलीस माझी पण चौकशी करतील ना? ह्या काय काय झालेला? मी खाय असेल ना तर फक्त अण्णांका माहिती असत ना. हो तू काही जाणार नाही आणि अण्णा तुका काही करणार पण नाही. अण्णांनी मग पैसे दिला नाही. ओ माझ्या जीवाचा अण्णांनी काय बरं वाईट केलं नाही तर? सरिता मग छायाचं बोलणं किती मनावर घेतस? असं काही नसणार. सुदे नाही तर नसू दे, आपल्याक नको पैसो. अण्णा इले ना की मी सगळे पैसे परत देऊन टाकीन. जीवापेक्षा काय महाग असत? माझा पार सुखरूप घरात येऊ गोवा, बाकी काय नको. सरिता काही वाईट होणार नाही. आपला पोर सुखरूप आहे ना.
आबा हा पोलिसांनी आपलं काम सुरू केलंय. खय काय कळलं काय? काम सुरू केलंय म्हणजे आता सगळ्याची चौकशी करणार. कुणाला कुठं दिसली होती का, कुठं कुठं जात होती, अशी सगळी चौकशी करणार. सगळीकडे म्हणजे? सगळीकडे म्हणजे सगळीकडं. वाड्यावर चौकशी झाली. काय? हा आणि अण्णा? होता ना. अहो नेने काय झालं या? काय करू केलो आणि काय होऊन बसला या? आबा काय झालं, घाबरतोस का असा? अहो तसा नाही हो. आता काय सगळा चांगला होता असं वाटत होता. अण्णा आता बरोबर बोलत होतो. इतक्याच काय शोभाक त्यांनाच कामावर येऊन सांगितलेलं आहे. आता त्याच्याच घरात चौकशी झाली म्हटल्यावर तो चिडलो असणार. आणि तेसो राग काय मी तुमका सांगू होयो? अण्णाचा राग महत्वाचा का शोभा परत येणं महत्वाचं? बायकोकडे बघ तुझ्या, काय अवस्था झाली आहे तिची. पोलिसांनी चौकशी केली आहे, आरोप नाही ठेवला अण्णावरती. त्यामुळं एक म्हणजे अण्णाला राग येण्यासारखं यात काही नाही आहे, आणि दुसरं पोलिसांच्या कामाचा भाग आहे. पण ह्या अण्णाक समजावणार कोण? आणि अण्णा तसं समजावून पण घेणार नाही. मी आहे ना, वेळ पडली तर मी तुमच्या बाजूने उभा राहीन. आता बोलतास पण पैशाचा पारडा जड असता हो. माणुसकीचं पारडं जड असतं, आणि ती आहे माझ्याकडं. या माऊलीच्या हातचा चहा प्यालोय मी. चहाची किंमत मोजावी लागली ना तरी मोजेन मी. तुमच्या बाजूने उभा राहील. येतो मी. शोभा काय असंच ग बाय? धीर नाहीये का तुम्हाला? कामं असतात मला, 10 ठिकाणी लक्ष नाही देऊ शकत मी. आणि हे काय निघाला होतात का तुम्ही? मी अरे हो, कामं असतील ना तुम्हाला. कुठे निघाला होतात तुम्ही? अण्णा तुम्हाला विचारते मी, कुठे निघाला होतात तुम्ही? बाहेर काय लोकांका तमाशा दाखवूच होतो? इथे बोलवलंस? जाब विचारण्यासाठी. कसलो जाब? अण्णा, काल मी तुमच्या घरी होते. मला ताप होता. असं वाटत होतं की तुम्ही समोर असावं, पण तुम्ही काल रात्रभर घरी नव्हता. मगे माझा प्रश्न अजूनही तोच आहे अण्णा. जर मी तुमच्या घरी होते तर तुम्ही कुठे होतात? कुणाजवळ गेला होतात? कुणाच्या घरी गेला होतात तुम्ही? या घरासारखी अजून किती घर आहेत तुमची? हा, कोणाकोणाकडे जाता तुम्ही? अजून असे किती श्रीमंत आहेत तुमच्या? बोला ना, मी काय विचारते, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या मला. ता मी तुम्ही ना आता काहीच बोलू नका. तुम्ही काय आहात ना हे आता चांगलंच कळलंय मला. तुमच्या आयुष्यात शेवंत ही पहिली आणि शेवटची नाहीये, हो ना? बोला ना मग आता, कुठे गेला होतात तुम्ही? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या मला. अगो काय करतस? भाऊ तुम्ही अगो माका सांग, मी काय तर करतोय? हो, तो तांदळाचा डबो काढून देवा जरा माका. अगो पण काय चालला ता तरी सांगशील? रवान दे. अगो आधीच घरात काय तर इपरीच चाललेला,
आणि त्याच्यात काय आहे तुझा नको नको होता? हा, तुका सांगलेलं सगळी देवस्की बंद कर म्हणा. हो, माझा तसा कायच चाललेला नाही हा. चला माझ्या वांगडा. खय खय जाऊचा? रघुकडे. काय? वय रघुकडे. तो बघता ना हो सगळ्या गावाचा. त्याका सांगतोय बघ माझ्या शोभाचा, आण त्याका घराकडे. चला. अगो पण रघु तुझा ऐकणार हा? काय झाला नाही ऐकू? अगो आधीच ते चाली तुझा पटणार नाही. जन्मभर त्याच्या वांगडा वाद घाली दिलंस. तो काय तुझं नारळ देवासमोर ठेवणार नाही आणि तुझा गारडा घालणार नाही. ओ पण प्रयत्न करून बघू काय हा. कोण नाही ऐकणार. तो उगाच वाद वाढतीत वच्ची. मी काय बोलणार नाही. तो जा काय बोलीत तर ऐकून घेईन मुकाट्यान. वच्ची होय, माझ्या शोभासाठी ना माका कोणाचा पायतान जरी चाटूचा लागला तरी ता पण करीन. पण माझ्या शोभा घरात आणीन, सांगीन त्याका. चला चला आधी. अगो नको जाऊया. ऐक माझा. ह्या बाबतीत मी तुमचा कायव ऐकणार नाही. नंतर जरी माका जीव देऊ सांगितलास ना तर ता पण करीन. चला माझ्या वांगडा. ओ, शोभानं आणलेल्या पैशातले ही एकच नोट रवली या. ती पण देईन त्या रघुक. मी सांगीन त्या का. घेऊन ये रे बाबा माझ्या शोभा घराकडे. आता बोला ना. आता शांत का आहात तुम्ही? वाचा धरली तुमची का दातखिळी बसली? अण्णा, तुम्ही कुठे जाता, काय करता ना सगळं माहितीये मला. ओढ्या जवळच्या त्या घराकडे जाता ना तुम्ही, माहितीये मला. त्या रस्त्याच्या कडेकडे पण एक घर आहे, तिथे सुद्धा जाता तुम्ही. अजून 3-4 घरं असतीलच ना अण्णा. बरोबर आहे, तुम्ही अण्णा नाही कात ना. मी तुमचा रुबाब तर दाखवणारच. अण्णा नायकान काय करायचं, खय जायचं नाही तर अण्णा नायकच ठरवेत. आणि माका प्रश्न विचारू, तू काय माझ्या लग्नाची बाईल नाही हा? अगो लग्नाच्या बायलेक पण पायतानापेक्षा जास्त किंमत देत नाही मी. हिला लक्षात? हो का? असं कितीसं जवळ जाता तुम्ही तुमच्या लग्नाच्या बायकोकडे? कधी तिच्याशी प्रेमाने बोललात तुम्ही? कधी तिला एखादी वस्तू आणून दिली? तिच्यापेक्षा जास्त ना तुम्ही इथे असता, माझ्याजवळ, माझ्या रूपासाठी. त्यामुळे मी प्रश्न विचारणारच. आणि मी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं ही तुमची जबाबदारी आहे अण्णा. नाही दिले तर हे दार कायमचं बंद करेन मी तुमच्यासाठी. या गावात राहायचं ना. मी स्वतःहून हे गाव सोडून जाणार नाही, तुम्हाला सोडून जाणार नाही. पण मग तुम्ही काय करणार अण्णा? मला सुद्धा मारणार? बोला ना अण्णा, मला मारणार का तुम्ही? अण्णा, विसरू नका, तुमची सगळी पापं मला माहिती आहेत. मला संपवण्याचा विचार सुद्धा मनात आणू नका, नाहीतर तुमची सगळी पापं मी जगासमोर आणून ठेवीन. असे काही पुरावे पेरून ठेवीन ना अण्णा, की पोलिसांच्या तावडीतून तुम्ही कधीच सुटू शकणार नाही. आणि जर काही माझं बरं वाईट झालं ना अण्णा, तर सगळ्यात आधी पोलीस तुम्हालाच पकडतील याची चांगलीच व्यवस्था करून ठेवीन मी. कोणती पापा जगासमोर आणशी? काय करशील? काशीच्या मरणाशी तुमचा काय संबंध आहे हे मला माहिती आहे अण्णा. शोभाला सगळे शोधतायत, ती कुठे आहे हे कुणालाच माहिती नाही. पण तिचं नेमकं काय झालंय हे फक्त तुम्हाला आणि मला माहिती आहे. पोलीस मला पकडतील ना, पकडू दे, पण मी तुम्हाला सुद्धा सोडणार नाही. मी सगळं सांगून टाकेन. सांगू? साहेब तुम्ही? शोभा संदर्भात चौकशीसाठी आलोय.